अरे मरी क्या? सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड। चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. गेल्या 2 दिवसापासून लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेतर्फे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनास आज शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी भेट दिली. त्यांच्या मागण्या ऐकून ह्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आज इथं का आलो मी, तर मागच्या 30 तासापासून माणसं इथं बसलेले आहेत. पाऊस पडतोय, टेंट छोटा पडतोय, तरी सुद्धा आपल्याला आपलं म्हणणं आहे की सरकार दरबारामध्ये पोहोचलं पाहिजे. म्हणून कशाची तमा न बाळगता आपण सगळेजण हिमतीने इथं बसून आहे. आणि म्हणून याची दखल घेण्यासाठी एक तुमच्यातला प्रतिनिधी म्हणून मी आज इथं तुमच्यामध्ये आलेलो आहे. आम्ही काही शिवसेनावाले खूप सत्तेतले माणसं नाही, तुम्हाला कल्पना आहे. आम्ही तुमच्यासारखाच 30 वर्ष मार खाऊन आता थोडंसं चाराने सत्तेमध्ये बसलो. आमची अवस्था काय आहे ते आता जाहीरपणे आम्हाला सांगता येत नाही. परंतु आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शोषितांच्या मागण्या आहेत, वंचितांच्या मागण्या आहेत. हजारो वर्षापासून ज्या समाजानं अन्याय सहन केला, हजारो वर्ष ज्या समाजानं सगळ्यांची घाण काढली, त्या समाजाला जगण्याचा हक्क निश्चित मिळाला पाहिजे. त्याला बाकी नाही तर काही कमीत कमी पोटभर खायला अन्न त्याला मिळालं पाहिजे. तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. आपल्या देशामध्ये एकीकडे अंबानी हजारो कोटीचे लाखो कोटीचे मालक व्हायला लागलेले आहेत. जगातल्या सगळ्या श्रीमंतांमध्ये त्यांचा नंबर यायला लागलेला आहे. आणि गरीब माणूस हा अतिशय गरीब होत चाललाय बा. आणि म्हणून आम्हाला आमचा न्याय हक्क मिळाला पाहिजे हे म्हणणं तुमचं रास्त आहे. आणि या मागणीसाठी आपण इथं बसलेला आहात. कारण त्याच्यात कोणी येऊन गेलं म्हणून मी आलो नाही, मी सुद्धा तुमच्यातलाच माणूस आहे. आणि याच आंदोलनामध्ये नाही, कुठलंही जिथं जिथं कुठं अन्याय होतो, जिथं जिथं अत्याचार आहे, जिथं जिथं वंचित आहेत, त्या ठिकाणी जाण्याचं काम एक शिवसैनिक म्हणून, आमदार म्हणून नाही. आमदार पद हे 5 वर्ष असतं, येतं आणि जातं. परंतु माणूस म्हणून तुम्ही जगलं पाहिजे ही माझी भावना पहिलेपासून आहे. त्याची जाणीव आपल्या अनेक सहकारी नाही आपल्याला आहे. म्हणून आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत. अनुसूचित जाती आरक्षणाचं आपण अबकड वर्गीकरण करा म्हणून ही मागणी आहे, अतिशय महत्वाची मागणी आहे. ते वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षणाचा खरा लाभ कोणाला मिळाला आहे आपल्याला माहित आहे. आरक्षणासाठी प्रत्येक समाजाचे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले आहेत. जाती अत्याचाराला जे बळी पडलेले आहेत त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. जे अत्याचार करणारे हात आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. रुद्रवाडीतील बहिष्कृत कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे साहेबांच्या नावानं अध्यासन केंद्र झालं पाहिजे ही अतिशय महत्वाची मागणी. आपलं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. आपण केवळ मतदान करणारी जमात होऊ नका. मायावतींनी जे सांगितलं की तुम्ही सत्ताधारी जमात बना. जोपर्यंत तुम्ही सत्ताधारी बनणार नाही
तोपर्यंत कुठलाही बदल बांधवांनो होणार नाही. कुठलाही एक समाज, छोटासा समाज सत्ताधारी होऊ शकत नाही असं होत नाही. तुम्ही जर एवढ्या लोकांनी जर ठरवलं तर 100% आमदार खासदार आपल्या मधले सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या वेळेस काय होतं तुम्हाला चांगलं माहित आहे. पैशाचे अनेक दलाल येतात, 1500 मध्ये मतदान विकलं जातं. मी अभिमानानं सांगतो, मी 1 रुपया न वाटता आणि दारू न वाटता झालेला आमदार आहे बाबा. सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, कोणी सांगायचं की हेमंत पाटलांना पैसे वाटले आणि दारू वाटले. मी केवळ तुमच्या आमच्या सर्वांच्या जनतेच्या पुण्याईनं आमदार झालाय बांधवांना, आणि तुमच्या व्यथांची तुमच्या अडचणींची बांधील मी आहे. त्यामुळं आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या तुमच्या नाही, त्या मागण्या माझ्या आहेत. आणि येत्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये त्या सर्व मागण्या घेऊन मी सभागृहामध्ये बोलणार आहे. आणि या संदर्भामध्ये जर आपल्याला शासनाकडे जर काही बैठक लागावी लागली आणि मंत्र्याबरोबर बसून एक बैठक घेऊन आपल्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या विस्तृत स्वरूपामध्ये आपण एक चांगलं निवेदन करा. कायद्याच्या कचाट्यामध्ये सुद्धा त्या मागण्या पूर्णपणे टिकल्या पाहिजे. आता वेळ झाली एका ब्रेकची. पुन्हा भेटू, तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.